मित्रांनो नमस्कार. तुम्हाला व्यवहार आवडतो का? येस. खूपदा ऐकता तुम्ही ज्ञानासोबतच व्यवहार ज्ञान वाढवायला सुरुवात कर. म्हणजे काय? वाणिज्य, कॉमर्स. हा, नमस्कार. माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सिलर आणि कन्सल्टंट. आजचा आपला करिअर सिलेक्शन मधील हा छोटासा व्हिडिओ, छोटासा प्रयत्न हा कॉमर्स या विषयाबद्दल किंवा कॉमर्स स्ट्रीम बद्दलची माहिती देणार. कॉमर्स हे तुम्ही केलेली एखादी छोटीशी गुंतवणूक असू द्या किंवा छोटासा व्यवहार असू द्या 10-20 रुपयाचा, किंवा देशांतर्गत झालेला व्यवहार असू द्या खूप साऱ्या कोट्यावधी रुपयांचा, कॉमर्स इथे कुठेतरी येत असतं. कॉमर्स 10वी नंतर 11वी 12वीत जाताना 6 विषय तुम्हाला मिळतात. येस. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे त्याला आपण अकाउंट्स असंही म्हणतो. हा तुम्हाला शिकवतो की व्यवहार कशा पद्धतीने झाला पाहिजे, किती देणं आहे, किती घेणं आहे. त्यानंतर असणारे विषय, 2 लँग्वेजेस तुम्हाला बघायला मिळतात, इंग्लिश आणि दुसरी लँग्वेज जी तुम्ही सिलेक्ट कराल ती मराठी, हिंदी. काही विद्यार्थी IT, जर्मन, फ्रेंच याच्यासाठी जातात. नंतर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, मार्केटिंग याच्या संदर्भात असणारा विषय. इकॉनॉमिक्स असाही विषय आहे. आणि एक विषय मॅथमॅटिक्स, ज्याला ऑप्शनही प्रोव्हाइड केलं गेलाय, सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस. ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्स हवं ते मॅथ्स घेऊ शकतात. ज्यांना SP हवं की मॅथ्स नाही मला बघायचं, मला सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस मध्ये जायचंय, मला लेटर रायटिंग्स बघायचे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी SP या विषयाकडे बघावं. प्रामुख्याने पाहताना कॉमर्स क्षेत्रातील पुढील काही महत्वाचे करिअर्स म्हणजे CA, CS आणि CMA. यात जाताना आपल्याला कोणते विषय लागतील तर ते प्रत्येक फील्डनुसार वेगवेगळे ठरतात. त्याची माहिती पुढे कधीतरी पाहू आपण. पण कॉमर्स फक्त ह्या 3 क्षेत्रामध्ये घेऊन जातं का आपल्याला? तर तसं नाही. मास मीडिया, मॅनेजमेंट स्टडीज, अकाउंटिंग आणि फायनान्स म्हणजेच BMM, BMS आणि BAF अशाही काही वेगवेगळ्या क्षेत्रात येतात. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट हे तुम्ही कॉमर्स मधून करू शकता. सोबतच आपल्याला वाटलं की मला आता IT मध्ये जायचंय, मलाही थोडंसं कोडिंग आणि IT कंपनीत काम करावं असं, तर तुम्ही BCA आणि नंतर MCA अशाही काही आवडी घेऊ शकता. नवीन आलेलं BSc IT ह्याही वाटा तुमच्यासाठी मोकळ्या आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल सायन्स, डेटा सायन्स, डेटा स्ट्रक्चर्स अशी अनेक गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, कॉमर्स ही प्रगल्भ फील्ड आणि आवड जर त्यात निर्माण झाली तर म्हटलं तसं व्यवहार ज्ञानासोबतच तुमचाही व्यवहार चांगला सुरुवात होईल. आजच्यासाठी धन्यवाद.